ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. पाण्याअभावी कुठलंच पीक घेणं शक्य नसल्यानं तिथले शेतकरी कुणाकडे तरी मोलमजुरी करतात किंवा स्थलांतर तरी करतात. अशा दुष्काळग्रस्त जिल्ह्यातही नंदनवन फुलवणारे हिम्मतवान शेतकरी आहेत हे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल. होय, ही किमया केली आहे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील अकोला वसूर येथील शिंदे कुटुंबियांनी. शिंदे कुटुंबीय एकत्र कुटुंब पद्धतीमुळे 4 भावांनी 30 एकर जमिनीवर वांगी, कलिंगड, पपई, तूर यासारखी विविध पिकं घेऊन विक्रमी उत्पादन घेण्याची करामत करून दाखवली. मी श्री कुंडलिक अप्पासाहेब शिंदे, राहणार अकोला वसूर, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर येथील शेतकरी असून माझी एकत्र कुटुंबामध्ये 30 एकर शेती आहे. या एकूण 30 एकर शेतीमध्ये सध्या मी विविध प्रकारची हवामानानुसार येणारी विविध पिके घेतलेली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने तूर 10 एकर क्षेत्रावरती केलेली आहे, पपईची लागवड 2 एकर क्षेत्रावरती केलेली आहे, डाळिंबाची लागवड 8 एकर क्षेत्रावरती केलेली आहे, बोरीची लागवड 2 एकर क्षेत्रावरती केलेली आहे, जनावरांसाठी चाऱ्यासाठी 1 एकर पिकाची लागवड केलेली आहे, हरभरा 1 एकर वरती लागवड केलेला आहे, गहू पिकाची 1 एकरावरती लागवड केलेली आहे. तसेच त्याच्या जोडीला वांग्याची 1 एकर पिकाची मी लागवड केलेली आहे. सध्या मी पपईच्या 2 एकराच्या प्लॉटमध्ये उभा असून यामध्ये मी या 2 एकराच्या प्लॉटमध्ये उन्हाळ्यामध्ये नांगरट करून 2-3 वेळा अगदी पपई पिकाला कृषी विज्ञान केंद्राने व कृषी विभागाने सांगितलेल्या माहितीनुसार जमीन तयार करून घेऊन त्याची आलटून पालटून पाळ्या घालून त्यामध्ये 6x7 या अंतरावरती 700 तैवान जातीच्या 86 तैवान जातीच्या पपईची लागवड केलेली आहे. जमिनीची शास्त्रोक्त मशागत आणि मेहनत याच्या जोरावर 30 एकरापैकी 2 एकर क्षेत्रामध्ये 1600 पपईच्या झाडांची लागवड करून पपईनी लगडलेल्या शेतामध्ये कुंडलिक शिंदे आत्मविश्वासानं निव्वळ नफ्याची गोष्ट बोलताना दिसतात.
साधारणतः सुरुवातीच्या काळामध्ये 7 फुटाच्या अंतराने बेड भरून त्या बेडमध्ये शेणखत सेंद्रिय रासायनिक खताचा वापर करून साधारण मी ऑगस्ट महिन्यामध्ये या पपई जाती 786 या तैवान जातीच्या पपईची लागवड केलेली आहे। ही जी सध्या पपई दिसत आहे त्याला त्याच्या गरजेनुसार ठिबक सिंचन पद्धतीद्वारे पाण्याची मात्रा, त्याला वाढीनुसार खते व वेळोवेळी किडी व रोग नियंत्रणाचा विचार करून फवारणी केलेली आहे। सध्या या पपईची आतापर्यंत 30 टन माल माझा विक्रीस गेलेला आहे। विक्रीस गेलेल्या सरासरी लमसम दराने मला 13 ते 15 रुपये प्रमाणे मला हातात भाव मिळालेला आहे। आतापर्यंत आलेल्या 60 ते 70 हजार रुपये खर्चाचा हिशेब वजा जाता आता उभा असलेल्या प्लॉटमध्ये खर्च वजा जाता माझ्या हातामध्ये निव्वळ नफा 3 लाख रुपये शिल्लक राहिलेला आहे। आणि राहिलेल्या उर्वरित मालामधून सुद्धा मला अजून 2.5 ते 3 लाख रुपये घवघवीत रुपये मिळण्याची मी खात्री बाळगून त्या पद्धतीने या मी पिकाला हवे असणारे पाणी, खत व्यवस्थापन, पाहिजे अशी खत मात्रा वेळोवेळी देत आहे। आणि आंतरमशागत यासाठी लक्ष देऊन वापसा पद्धतीने पाणी देण्याची मी अगदी व्यवस्था तंतोतंतपणे केलेली आहे। त्यामुळे हे पीक आमच्या कुटुंबाला वरदान ठरणारा असे हे पीक मला या शेतीत उभा राहून दिसत आहे। आणि याला अगदी आत्मविश्वासानं 4 ते 5 लाख रुपये मला खर्च वजा जाता निव्वळ नफा या पिकातून मला मिळणार आहे। कृषी विद्यापीठाकडून योग्य प्रशिक्षण घेतल्यानं पिकांसाठी सेंद्रिय आणि रासायनिक खतांचं व्यवस्थापन, विद्राव्य खतं, रोगांचं निवारण या सगळ्याच गोष्टींचं वेळापत्रक सांभाळून त्यांनी 1 एकर क्षेत्रावर वांग्याचंही भरघोस उत्पादन घेतलं आहे। एक एकर क्षेत्रावरती वांग्याची लागवड केलेली आहे। त्या वांग्याचे अंतर ही मी 7 बाय 4 अंतरावरती मी 2 ओळीतील अंतर 7 फूट ठेवलेले आहे। आणि त्यामध्ये सुद्धा वांग्याची लागवड करताना त्यामध्ये सुरुवातीला सेंद्रिय, रासायनिक आणि जैविक असे खताचा वापर करून ते बेड भरून घेऊन त्या बेडवरती ड्रिप पद्धतीचा अवलंब करून अंकुर 1093 जातीचे वांग्याची लागवड केलेली असून त्या वांग्याला सुरुवातीच्या काळात त्याला वेळोवेळी सुरुवातीला 19 1261 05234 किंवा 0050 अशा त्याच्या वाढीच्या नुसार मी लिक्विड खताच्या मात्राही दिलेल्या आहेत। पिकाला कुठली कमतरता दिसून येईल त्यावेळी वेळोवेळी मी त्या ड्रिपच्या माध्यमातून त्या वांगी या पिकास दिल्यामुळे मला सध्या त्या वांग्याच्या सुद्धा सुरुवातीला लागवड केल्यापासून साधारण 2 महिन्याने माझी वांग्याची काढणी चालू झाली। वांग्याच्या पिकापासून सुरुवातीला कोल्हापूरच्या मार्केटमध्ये तीच वांगी माझी साधारण 30 रुपयेपासून ते माझी 45 रुपये किलोपर्यंतच्या दराने गेल्यामुळे त्या वांग्याच्या 1 एकराच्या प्लॉटमध्ये मला साधारण 60 ते 80 हजार रुपये खर्च वजा जाता 40 ते 45 हजार रुपये निव्वळ खर्च वजा जाता आठवड्याला जाऊन मी मला साधारण 1 महिन्यामध्ये त्याच्या विक्रीमध्ये वांग्याच्या पिकातून 3 लाख रुपये एका महिन्याच्या विक्रीमध्ये मिळालेले आहेत। त्या वांग्याचा प्लॉट अजून सध्या चालू आहे तरी त्या वांग्याच्या प्लॉटमधून मला अजूनही 1.5 लाख रुपये म्हणजे मिळण्याची अपेक्षा आहे आणि तो मिळाल ह्या हिशोबाने मी त्याची काळजी घेत आहे। त्यामुळे त्या पिकाचा खर्च वजा मला साधारण त्या 1 एकराच्या वांग्याच्या प्लॉटमधून साधारणपर्यंत 2 ते 2.5 लाख रुपये निव्वळ नफा अगदी खात्रीशीर मिळणार आणि मिळणार आहे या अपेक्षेने मी त्या वांग्याच्या प्लॉटमध्ये कष्ट करून आम्ही सगळीच एकत्र कुटुंबातील सर्व माणसे वेळोवेळी लक्ष देऊन त्या प्लॉटवर लक्ष देत आहेत। आपल्या हवामानामध्ये येणारं आणि बाजारात भाव मिळणारं अशा वांग्याची लागवड करून शिंदे यांनी वांग्याच्या पिकापासून 1 महिन्यामध्ये 3 लाख रुपये इतकं उत्पन्न मिळवलं। ते पिकाची योग्य काळजी घेतल्यामुळे आणि रोग निवारण केल्यामुळेच। बोरीच्या पिकापासून त्यांना प्रति झाड 200 ते 250 किलो बोरं मिळतात।
माझ्या शेतामध्ये दुसरं तिसरं पीक म्हणलं तर बोराची लागवड केली. ती उमरान चमेली जातीची बोराची लागवड असून ती साधारण 9-10 वर्षाची बाग आहे. वर्षाला ती साधारण त्याच्या आम्ही उन्हाळ्यामध्ये आंतर मशागत करून त्याची साधारण एप्रिल महिन्यात छटणी असते. छटणी केल्यानंतर नवीन फुटवा येणारा छटणीपासून साधारण 3-3.5 महिन्यानंतर नवीन फुटवे आल्यानंतर त्या फुटव्याला मोहर व येऊन फळधारणा होण्यास सुरुवात होती. फळधारणा झाल्या साधारण छटणी केल्यापासून 4-4.5 महिन्याच्या पिरियडमध्ये बोरं मार्केटमध्ये तयार होतात. ती बोरं सध्या आता काढणी चालू आहे, विक्री चालू आहे. बोरं काढणं, वेचणं यावरचा मजुरीचा खर्च वजा जाता त्यांना 3 लाखापर्यंत उत्पन्न अपेक्षित आहे. साधारण त्या 2 एकराच्या बोरीच्या प्लॉटमध्ये मला सध्या अगदी प्रति झाड 200 किलो पासून ते साधारण 250 किलोपर्यंत प्रति झाड ॲव्हरेज निघणार आहे. आणि ती निघणार अशी खात्री धरून मी त्याला वेळोवेळी खताची मात्रा, औषधे, फवारणी वेळोवेळी केलेली आहे. त्याही प्रत्येक पिकात मी ड्रिप पद्धतीचा वापर केल्यामुळे मला पाणी देण्याची, लिक्विडमधून खतं देण्याची, त्या पिकाला आवश्यक असणारी सूक्ष्म अन्नद्रव्ये, दुय्यम अन्नद्रव्ये या गोष्टी मला त्या सहजपणे त्या ड्रिपद्वारे देता येतात. पाण्याची माझी फार मोठी बचत होत आहे. त्यामुळे त्या बोरीच्या प्लॉटमधून सुद्धा साधारणपणे मार्केटमध्ये उमरान चमेली जाती बोराच्या जातीला साधारण आत्तापर्यंत त्या प्लॉटला 50,000 ते 60,000 रुपये खर्च आलेला आहे. आणि नंतर आता येथून पुढे 40,000 ते 50,000 रुपये खर्च त्याची काढणी आणि रोजगारी मजुरी, बोरं वेचणे, निवडणे ह्यासाठी जाणार आहे. हा खर्च 1,00,000-1.25 लाख रुपये खर्च सोडला तरी मला त्या बोराच्या प्रति झाडापासून 200 ते 250 किलो मिळणाऱ्या बोराला सध्या मार्केटमध्ये 15 रुपयेपासून 18 ते 20 रुपये असं 3 प्रतिमध्ये 1 नंबर 2 नंबर अशा 3 नंबर प्रतिमध्ये मला साधारण लमसम दराने 15 ते 16 रुपये हातात राहणार आहेत. खर्च वजा जाता मला त्या बोरीच्या प्लॉटमध्ये साधारणतः 2.5 ते 3.25 लाख रुपये निव्वळ नफा हातात राहणार आहे. त्या दृष्टीनं माझं ते बोरीचं पीक अगदी शेतात जोमदारपणे उभं आहे. आणि या शिंदे कुटुंबियाला म्हणजे कुठल्या ना कुठल्या प्रत्येक पिकातून ह्या पिकातून त्या पिकात एकत्र कुटुंब पद्धतीमुळे आम्ही 4 जण भाऊ आणि आमची असणारी आई यांच्या एकत्र कुटुंबाने कष्ट करण्याच्या ह्याच्यामुळे आम्ही जिद्दीने प्रत्येकजण विभागून कोणी या पिकात कोणी प्रत्येकजण ठरवल्याप्रमाणे प्रत्येक पिकाची काळजी घेऊन चांगल्या पद्धतीने शेती आणि एकत्र कुटुंब पद्धतीचा एकत्र शेती करण्यात काय फायदा होतो हे आदर्श उदाहरण डोळ्यासमोर ठेवण्याचा मी अगदी प्रयत्न प्रामाणिकपणे करून सांगतो. शिंदे यांनी संपूर्ण शेतीला काटेकोर पाण्याचं व्यवस्थापन केलंय. त्यासाठी त्यांनी शेत तलावातून ठिबक संच बसवून पाण्याचा अपव्यय तर टाळलाच, पण या ड्रीपच्या माध्यमातून सूक्ष्म अन्नद्रव्य, विद्राव्य खतं यांचा पुरवठा करून बोराचं पीक लाखाच्या भावामध्ये घेतलंय. आमची माती आमची माणसं. दिवसेंदिवस पडणाऱ्या पावसाचं प्रमाण कमी होत चाललंय हे लक्षात घेता प्रत्येकानं स्वतःचं असं छोटंसं का होईना शेततळं केलं तर संरक्षित पाण्याच्या साठ्यावर कुठल्याही शेतकऱ्याला स्वतःचं आयुष्य सावरता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. कष्ट, मेहनत आणि शास्त्रोक्त व्यवस्थापन यांच्या जोरावर आणि संरक्षित पाण्यानं त्यांनी स्वतः दुष्काळातही शेती फुलवता येते हा आदर्श घालून दिलाय. शासनाने महाराष्ट्र शासनाने 2012-13 साली जी सामुदायिक शेततळे योजनेची जी योजना आणली होती त्या योजनेसाठी शासनाने 44 बाय 44 मीटर आणि 5.40 मीटर या उंचीच्या जाळ्यासाठी 5,56,000 अनुदान जाहीर केलं होतं. पण त्याच 5,56,000 मी साधारण माझ्या जवळचे 3 लाख रुपयाची भर टाकून त्या 1 कोटी शासनाची शेततळीची क्षमता असणारं तेच शेततळं मी 2 कोटी क्षमता असणारं बनवल्यामुळं माझ्या एकूण 30 एकर क्षेत्रावरती किती जरी भयानक दुष्काळ पडला तरी साधारणपणे या 30 एकर क्षेत्राला ड्रिप पद्धतीनं पाणी पुरल असा पाणीसाठा मी माझ्या शेतीमध्ये उपलब्ध केला आहे. शिंदे यांनी संपूर्ण शेतीला काटेकोर पाण्याचं व्यवस्थापन केलंय. त्यासाठी त्यांनी शेत तलावातून ठिबक संच बसवून पाण्याचा अपव्यय तर टाळलाच, पण या ड्रीपच्या माध्यमातून सूक्ष्म अन्नद्रव्य, विद्राव्य खतं
यांचा पुरवठा करून बोराचं पीक लाखाच्या भावामध्ये घेतलं. इथून पुढची शेती पर्जन्यवृष्टीवर आधारित असून पाऊस कमीच होत चालला आहे, तरी आपल्याला शेती आपल्या पोटापुरवठी किंवा उदरनिर्वाहपूर्ती करण्यासाठी आपण आपल्या शेतीसाठी लागणारं पाणी आपणच साठवलं पाहिजे. आणि त्यातून साठवलेल्या पाण्यावर आपण साधारण 10 एकर शेत असतं, त्यापैकी 2 एकर शेतीला जर पाणी पुरवलं, एवढं छोटं जरी शेततलाव केला आणि त्यातून जर शेती केली तर 100% आपलं त्या पाण्यातून होणाऱ्या साठवलेल्या पाण्यातून आपल्या उदरनिर्वाह करण्याची शेती. आणि प्रत्येक महाराष्ट्रातल्या कोणत्याही कुटुंबावर असं जर प्रत्येकाने शेततलाव बनवला, आपलंच पाणी आपण साठवून आपल्या शेतीला जर वापरलं, तर कोणत्याही आपल्या महाराष्ट्रातील कितीही गरीब शेतकऱ्यास त्याला आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही. हा एक मी आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवलेला दिसतो. आपल्याकडे दुष्काळ आहे असं म्हणून हताश न होता शिंदे कुटुंबियांनी शेततळ्याचा आधार घेतला आणि आज याच शेततळ्याच्या जोरावर त्यांनी 30 एकरामध्ये विविध पिकांना जलसंजीवनी दिली आहे. 30 एकर क्षेत्रामध्ये विविध पिकांची लागवड केल्यामुळे उत्पन्नामध्ये सातत्य राहिल्यानं शेतकऱ्यांना निश्चित जगता येतं. त्यांनी हे सगळं शक्य केलंय ते केवळ आणि केवळ आई आणि 4 भावांच्या सहकार्यावर.